वर्गमुळात 3 बरोबर 1.732. तर आपल्याला वर्गमुळात 243 वजा 1/2 वर्गमुळात 108 वजा वर्गमुळात 147 ची किंमत काढायची. बघा, या 243 ला आपण 81 गुणिला 3 लिहू शकतो हो ना. वजा 1/2 गुणिला काय करायचंय, पूर्ण वर्ग संख्या आहे 36 81 पूर्ण वर्ग संख्या पाडायची आणि इतर राहील 49 गुणिला 3. म्हणजे त्याचं वर्गमूळ किती निघते, 9 वर्गमुळात 3 वजा 1/2 पाहिजे होता इथे, सॉरी हा, गुणिला किती 6 वर्गमुळात 3 36 वर्गमूळ वजा 49 वर्गमूळ 7 वर्गमुळात 3. इथे 6 9 वर्गमुळात 3 वजा 3 वर्गमुळात 3 वजा 7 वर्गमुळात 3. आता या तिन्ही पदामधून आपण वर्गमुळात 3 कॉमन काढू शकतो. 9 वजा 3 वजा 6 7 आणि 3 10 10तून 9 गेला वजा 1, मग वजा 1 गुणिला वर्गमुळात 3 आणि वजा 1 गुणिला वर्गमुळात 3 ची किंमत किती आहे 1.732. बरोबर आपलं उत्तर आलं वजा 1.732, पर्याय क्रमांक 2.